स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायक स्वखमढे चिंतामणी स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलम्। गणनायक तू सिद्धि विनायक विनायका तू धनदायक तू वक्रतुंड तू एकदंत तू गुणाधीश तू धूम्रवर्ण तू लंबोदर तू गजानना तू श्री गणपती तू गजवक्र तू भालचंद्र तू वरद विकट तू श्री गणेश तू विघ्नराज तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तू गणाधीप तू उमासूत तू गणाधीश तू मुळारंभ तू विघ्नहर्ता तू सैन्यभर्ता तू आशापूरक तू मंगलदाता शुक्लांबर तू मूषक वाहन गणनाथा तू ज्ञान विनायक बुद्धिदाता गजवदना तू वंदन तुझला हे जगपालक वंदन। नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझं नाव तेजेश ढालकर. आय एम वाईस प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र मंडळ लंडन. आय एम हिअर ऑन बिहाफ ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी and of course our president Mrs. Shamal Pitare Jirapre. Maharashtra Mandal London is an oldest organization outside India, and we are always proud to say that late Mr. N.C. Kilkar and Dr. Babasaheb Ambedkar, along with many other dignitaries, founded Maharashtra Mandal London in the year 1932. Yes, it's a really very oldest organization outside India. आणि हे आपलं 30वं वर्ष गणेशोत्सवाचं. सालबादप्रमाणे आपण ह्याही वर्षी बाप्पाला वेलकम केलं आणि निरोप दिला. फक्त ह्या वर्षी आपण बाप्पाला 1.5 दिवसाचंच बसवलं. द मेसेज वॉज क्लिअर, बी सेफ अँड हेल्दी अँड दर्शन, ऑनलाईन दर्शन तुम्ही तुमच्या घरात बसून घ्या ड्यू टू दिस पॅन्डेमिक. या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रेमाने, पप्पाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित अजूनपर्यंत घडलं आणि पुढेही घडेल. सगळे आपले इव्हेंट्स, दर्शन, अथर्वशीर्ष, सहस्त्रवर्धन, विसर्जन हे सगळं ऑनलाईन लाईव्ह केलं आपण आणि आताही अवेलेबल आहे. जर तुम्ही मिस केलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र मंडळ लंडनचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला सगळे व्हिडिओज तिकडे सापडतील आणि पुढेही आपले इव्हेंट्स आपण ऑनलाईन करत आहोत. आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपला फेसबुक पेज आहे. प्लीज लाईक द पेज आणि आपला एक ग्रुप आहे, प्रायव्हेट ग्रुप. प्लीज जॉईन द ग्रुप. हो. सो बिफोर आय मूव्ह अहेड विथ दिस ब्युटिफुल इव्हेंट, आजचा इव्हेंट आहे आपला, तुम्हाला माहितीच आहे, संस्कृत आयन आणि अक्षर गणेश. खूप छान आणि खूप माहिती तुम्हाला मिळणार आहे. एवढंच सांगू इच्छितो की आपलं महाराष्ट्र मंडळ हे सगळ्यात जुनं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि ते 3 गोष्टीवरती उभं आहे. मेंबरशिप, पहिली गोष्ट म्हणजे मेंबरशिप. आपले आय वेलकम यू ऑल टू बिकम अ मेंबर. आपली फॅमिली आपल्याला वाढवायची आहे, खूप मोठी करायची आहे. एवढं जुनं ऑर्गनायझेशन मंडळ आपलं आहे, त्याला आपल्याला जपायचं आहे, वाढवायचं आहे आणि पुढे पुढे न्यायचं आहे. सो प्लीज बिकम मेंबर. तुमच्याशिवाय नाही होऊ शकत. हे तुमचं आणि आमचं नाही आहे, हे आपलं मंडळ आहे आणि आपल्या मंडळाला वाढवायचं आहे, पुढे न्यायचं आहे.
मराठी जपायची, आपली संस्कृती जपायची आहे देशाच्या बाहेर, भारताच्या बाहेर, या UK मध्ये. सो प्लीज बिकम मेंबर. दुसरं म्हणजे डोनेशन. आपल्याला बरेच ठिकाणी सगळे मेंबर्स, नॉन मेंबर्स डोनेट करत असतात आपल्या सहकुशीने. आणि तिसरं म्हणजे आपलं स्पॉन्सरशिप ऑफकोर्स. So we have many proud sponsors. One of those proud sponsors want to do an advertisement. So please bear with me. Thank you. I thought you wanted to go to the bank. What for? You had some money transfers to make to India and you wanted to check the balance of your SBI India account. So we did them from home. Through your mobile. Through the YONO SBI UK app. SBI UK presents the YONO app, ensuring your bank is always in your pocket. Remit to India available 24/7. Better exchange rates on rupee remittances. And you can see your account with SBI in India through YONO, a versatile mobile banking app from SBI UK. Thank you. Hopefully तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट आवडली असेल. योनो SBI UK चा ॲप आहे, खूप छान आहे, इझी टू डाउनलोड आणि व्हेरी फास्ट टू यूज. या सिमिलर टू SBI आपले अजून प्राऊड स्पॉन्सर्स आहेत लाईक फ्युचर ब्रेक्स, ब्लँक अव्हेंचर, मॉर्गेज मॅच मेकर्स अँड वाईल्ड वॉयेजर. आपल्या सगळ्या स्पॉन्सरचे डिटेल्स त्यांचे वेबसाईट्स आहेत, आपल्या वेबसाईटवरती पण आहे. If you need more further details, please don't hesitate to contact president or vice president at mmlondon.co.uk. कधीही ईमेल करा, we will get back to you with more detailed information. So do not forget to subscribe to our YouTube channel, Facebook page आहे, Facebook group आहे. Please go ahead. आणि if you wish to donate, इथे आपली लिंक आहे www.mmlondon.co.uk/donation. हो, आपल्या सहकुशीने जेवढं मला होत असेल तेवढं डोनेट करा, मंडळाला सपोर्ट करा. सो लेट्स मी मूव ऑन टू दिस अवर ब्युटिफुल इव्हेंट, संस्कृतायन आणि अक्षर गणेश. बिफोर आय मूव ऑन, लेट मी इंट्रोड्यूस अवर होस्ट. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका सौ जयश्री शरद दंडवते. त्या भारतीय भाषा संघाच्या कार्याशी संलग्न आहेत. गेल्या 7 वर्षापासून NU साऊंड रेडिओ 92 वरून आपले सूर आपली संस्कृती ह्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असतो. संस्कृतच्या उच्च पदवीधर आहेत. संस्कृत भाषा व आपली वैदिक संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अशा ह्या आमच्या सौ जयश्री शरद दंडवते. आय विल हँड ओव्हर टू हर विदाउट एनी डिले. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, मी जयश्री दंडवते. महाराष्ट्र मंडळ लंडन आणि भारतीय भाषा संघ यांच्यातर्फे आपल्या सर्वांचे संस्कृतायन आणि अक्षर गणेश या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आता महाराष्ट्र मंडळाबद्दल तर सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या बाहेरचं हे सगळ्यात जुनं महाराष्ट्र मंडळ 1932 साली न चिकेळकर यांनी स्थापलेलं. परंतु गणेशोत्सवाबद्दल म्हटलं तर हा आता आपला 30वा गणेशोत्सव आहे. तर आता भारतीय भाषा संघाबद्दल थोडीशी माहिती. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक किंवा बहुतांश पालकांना आपल्या मुलांना मातृभाषा लिहिता बोलता यावी असं वाटत असतं. परंतु आपल्या धकाधकीच्या एकंदर जीवनामध्ये ते शक्य होतंच असं नाही. आणि यावर तोडगा म्हणजेच भारतीय भाषा संघाचं काम.
भारतीय भाषा संघ हे फक्त मराठीच नाही, तर त्याचं ब्रीदवाक्य आहे अनेक भाषा आणि एक तंत्र. म्हणजेच तुम्ही ह्याची जर एकदा ओळख करून घेतलीत तर भारतीय कुठलीही भाषा तुम्हाला शिकायला जड जाणार नाही. आणि आठवड्याला फक्त 2 तास असे 10 आठवड्याचा हा कोर्स किंवा पाठ्यक्रम असतो. त्याच्यामध्ये मुलांना बेसिक म्हणजे मूलभूत मराठी किंवा कुठलीही भाषा लिहिता वाचता यायला लागते. हे वर्ग मागच्या 4 वर्षापासून म्हणजे 2016पासून लंडनमध्ये चालतात आणि ह्याची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्र मंडळ लंडनच्या वास्तूमध्येच रोवली गेली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 200 मुलं ह्या तंत्राचा लाभ घेतलेला आहे आणि ते मूलभूत मराठी लिहायला वाचायला शिकलेले आहेत. आणि आपण 10 शिक्षक ह्याच्यातनं तयार केलेले आहेत. आता शिक्षक म्हटल्यानंतर त्यांना शिक्षकीचं शिक्षण म्हणजे जे आपण साधारणतः BEd म्हणतो त्याची आवश्यकता नाही आहे, परंतु जे पालक आहेत त्यांनाच प्रशिक्षण देऊन तेच आपल्या मुलांना आणि आपल्याबरोबर दुसऱ्याही 4 मुलांना किंवा 40 मुलांना हे शिकवू शकतात. तर महाराष्ट्र मंडळ आणि भारतीय भाषा संघ हे दोघंही एकमेकांना पूरक कार्य करत असतात. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आजचा आपला संस्कृतायन आणि अक्षर गणेश हा कार्यक्रम. आता आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये काय असणार आहे, तर या विशेष कार्यक्रमामध्ये नाद, ब्रह्म, वाक्य, अर्थ, ज्ञान, बुद्धी आणि विकास यांची गणेशचरणी आपण पुष्पमाला अर्पण करण्याचा हा प्रयोग केलेला आहे. देवता दिसत नाहीत पण त्यांचं कार्य दिसतं. त्यात पंचतन मात्राहूनही जो सूक्ष्म आहे अशी गणेश देवता आणि तिथून विकसित झालेल्या तंत्र, मंत्र आणि यंत्र यांची थोडीशी ओळख आपणाला करून देणार आहेत. बुद्धीच्या जोरावर विकास पावलेल्या भारतीय भाषा आणि त्यांच्या मुळाशी असलेलं तत्त्वज्ञान हे फार मोहक आहे आणि मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यंत पोषकही आहे. ह्या भाषा प्राचीन तर आहेतच पण अति प्रगतही आहेत. त्या पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत होत जावत या प्रार्थनेने आपण पुढील 4 पुष्प गुंफणार आहोत. ती पुष्प म्हणजे अक्षर गणेश, संस्कृतायन, सांस्कृतायन आणि मनोरंजन चित्र गणेश. तर असा हा 1 तासाचा चांगला भरगच्च कार्यक्रम असणार आहे. आता आपण सगळ्यात आधी अक्षर गणेश या विषयावर ऐकणार आहोत. आपण जेव्हा अथर्व शीर्षाचं पारायण करतो तेव्हा सा एषा गणेश विद्या असं म्हणतो. तर सा म्हणजे कोणती, तर गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम गकार पूर्वरूपम आकारो मध्यमरूपम अनुस्वारश्चांतरूपम बिंदुरुत्तररूपम नादसंधानम संहिता संधी सा एषा गणेश विद्या असं आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र मंडळामध्ये मागच्या म्हणजे संबंध 30ही वर्ष हे अथर्व शीर्षाचं पारायण झालेलं आहे. तर आता ह्या गणेश विद्येवर आपण जे ऐकणार आहोत भारतीय भाषा संघाचे निर्माते म्हणू शकता, कारण दिलीप पेडणेकर हे जेव्हा UK होते तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या मुलाला आपली भाषा कशी शिकवता येईल आणि सोप्या दृष्टीने आणि त्याला इंटरेस्टिंग म्हणजे त्याला त्याच्यामध्ये गोडी वाटेल असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, ह्या भावनेने त्यांनी हे जे तंत्र आहे हे विकसित केलं आहे. अर्थातच हे आपल्याकडे अनादी काळापासनं आपल्याकडे होतंच. आता आपण त्यांचे जेव्हा विचार ऐकू तेव्हा त्याची अधिक स्पष्टता आपल्याला होईल. दिलीप पेडणेकर हे
स्थापत्य अभियंता असून आपलं काम चोख बजावून त्याच्यानंतर त्यांनी ही जी एक नव्या पिढीची आवश्यकता आहे की भाषा त्यांना आली पाहिजे, याच्यासाठी म्हणून ते संस्थापक, संकल्पना पण त्यांची म्हणून संकल्पकही म्हणू शकतो आणि संस्थापकही म्हणू शकतो, म्हणून ते या भारतीय भाषा संघाचं कार्य करतायत. हे जे पहिले 10 आठवड्याचा कोर्स आपण त्यांनी केलाच आहे. आता पुढचं पण सेक्शन आणि आणखीन गुजराती आणि हिंदी ह्या दोन्ही भाषांमध्ये नाही, तेलुगू पण या भाषांमध्ये आपण काम सुरू करायचं त्यांचा विचार आहे आणि त्याच्यावरच आपण चाललेलो पण आहोत. तर आता आपण दिलीप पेडणेकर यांच्याकडनं अक्षर त्याच्यावर आपण त्यांचे विचार, त्यांचं विश्लेषण ऐकूया. नमस्कार, मी दिलीप पेडणेकर. भारतीय भाषा संघ आणि महाराष्ट्र मंडळ लंडनतर्फे आपल्या कार्यक्रमात स्वागत करतो. आज गणेशचरणी 4 पुष्पारोह अर्पण करण्याचा आमचा विचार आहे. संस्कृतायन अक्षर गणेश या कार्यक्रमात आम्ही 4 पुष्प जी गुंफलेली आहेत तीच आज गणेशचरणी आमची आरती आहे. तोच आमचा भाषेचा पोवाडा आहे, तोच आमचा भाषेचा अभंग आहे आणि तोच आमचा भाषेचा गोंधळ आहे जो आम्ही सतत घालत असतो. उद्देश हाच की भाषेकडे नाविन्याने बघणं आणि त्याच्या स्मृती जागृत ठेवणं आणि त्याबद्दल जे आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी करणं. नवीन पिढी त्याच्याकडे आकर्षित होणं आणि त्यांना त्याच्यातली सौंदर्यस्थळं दाखवणं, त्याचबरोबर त्यांना ते शिकण्यासाठी मदत करणं, त्यासाठी नवीन नवीन प्रयोग करणं, यासाठी जेवढी शक्य आहे त्या सर्व प्रयत्नांनी आम्ही कार्यरत असतो. बुद्धीची देवता गणेश आणि भाषा यांचा जो जवळचा विचार आहे त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. आणि संस्कृतायनमध्ये जे आपण 4 भाग करणार आहोत त्यामध्ये आपण पहिल्या भागात अक्षर गणेश, ज्याचा शर होत नाही त्या अक्षराचा आणि बुद्धीची देवता गणेश यांचा आपण संबंध आणि त्याचा जो विचार निसर्गदत्त आहे आणि त्यामध्ये असले जे काही बारकावे आहेत त्याचा आपण छोटासा उलगडा करणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये आपण संस्कृतायन म्हणजे संस्कृताबद्दल त्याच्याच पुढचा भाग जो आहे तो संस्कृताबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपण सर्व यावेळी संस्कृत बोलत आहोत आणि त्याची आपण संरचना सतत वापरत असतो. आपणच नाही तर भारतातल्या सर्व भागात आणि देशात, इतर देशातही त्याबद्दल म्हणजे कसोटीवर जर कोणाची भाषा जर आपल्याला तपासायची असेल तर मला वाटतं संस्कृत सारखं मेन आयुध नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरा भाग आपण जो करणार आहोत तो संस्कृतायनबद्दल म्हणजे संस्कृतानंतर जे आपल्याला त्याबद्दल जे वेगवेगळे आयाम आहेत आणि त्यामध्ये होणारे जे परिवर्तन आहे आणि समाजात होणारे ज्या बदल आहेत त्या सगळ्या गोष्टीचं जे संस्कृतायन आपण बघणार आहोत. आणि शेवटच्या भागात आपण सुप्रियाताईंनी बनवली सुंदर रेखाटलेली चित्र आपण पाहणार आहोत. तर या सगळ्या कार्यक्रमाचा हा साचा मी तुम्हाला जस्ट शॉर्टमध्ये सांगितलं आहे. आपण नेहमीच आमच्या कार्याला सहकार्य करत आलात. याचा उद्देश इतकाच की आपल्या येणाऱ्या पिढीकडे आपण हे संक्रमित करणं, आपणही त्याचा आनंद घेणं आणि तो इतरांनाही देणं, या छोट्याशा उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. तर चला आपण आपलं पहिलं पुष्प गुंफूया, अक्षर गणेश. अक्षर गणेश, अक्षर या शब्दाचाच अर्थ इतका सुंदर आहे की ज्याचा कधी शर होत नाही आणि तो वैज्ञानिकही आहे. म्हणजे जर अवकाशात कुठला ध्वनी निर्माण झाला तर तो पुन्हा तुम्हाला डिलीट करता येत नाही, तो कार्य करत पुढे जातो. त्यामुळे त्याचं नाव अक्षर आणि ते आपल्या शब्दात ध्वनिशास्त्राला दिलेलं आहे. इतकं रूपक समर्पक नाव आहे अक्षर. अवकाशात ज्यावेळी काही स्पंदन होतात त्यावेळी नाद उमटतो आणि तिथून त्याला आपण अक्षर म्हणतो. आणि हा जो नाद आहे ते विविध प्रकारचे नाद, हे वेगवेगळे वर्ण आहेत आणि हे वर्ण एक काही विशिष्ट अर्थ वाहतात आणि त्या अर्थावरती काही ज्ञान आहे, म्हणजे काही क्रिया करण्याची उत्तेजना आहे किंवा काही क्रिया करण्याचं प्रयोजन आहे. तर त्या ज्ञानाचं ग्राहक ही बुद्धी आहे आणि या बुद्धीला गतिमती देणारी देवता गणेश आहे. मनाची मात्रा 1 जर धरली तर नाद हा 1/16 म्हणजे 1/16 एवढा सूक्ष्म भाग आहे. आणि पुढे जर आपण याचा अधिक खोल विचार केला तर
512व्या भागापर्यंत नो माइंडची एरिया येऊन जाते. हा त्याचा एवढा सूक्ष्म भाग जो आहे हा कृपेने साधता येतो. जितक्या गणेशाची कृपा आपल्याला प्राप्त होते, बुद्धीची कृपा प्राप्त होते, तेव्हा आपण मनाच्या मात्रेच्या खाली जाऊन सूक्ष्म भागात विचरण बुद्धी करू शकते. त्याचा वरचा जो भाग आहे ना, त्याच्यामुळे आपलं वर्णशास्त्र आहे, जी आपण अक्षरं आज आपण सगळे शिकतो आहोत, इतका सूक्ष्म भाग त्याचा आपला विचार केला गेलेला आहे. आणि मात्रा हा विशिष्ट गुणधर्म आपल्या भाषेत आहे. मात्रा म्हणजे टाईम. आणि वेळेचं जे वाहन गणेश सोबत ठेवतो, तो उंदीर, तो सतत वेळ मागे रिवर्स करता येत नाही, कुरतडत जातो, जो पुढे जातो. आणि त्या वेळेची जी रूपक आहे ते काळ इतकं समर्पक इथे आहे की ती काळावरतीच मात्रा आहे, मात्रेवरतीच नाद आहे, नादावरतीच अर्थ आहेत. आणि त्या अर्थाला ग्रहण करणारी बुद्धी आहे, आणि बुद्धीची ग्रहण करता जी एनर्जी आहे, जी शक्ती आहे, ती गणपती आहे. दासबोधात 4 वाणींबद्दल समर्थाने फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे नाभीपासून उन्मेष वृत्ती होते, म्हणजे ज्या ठिकाणी परावाणी आहे त्या ठिकाणी जी इच्छाशक्ती निर्माण होते, त्यानंतर त्याचं ध्वनी, नाद, उच्चार म्हणजे पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या पातळीवरती भाषा येऊन जाते. आणि त्या पातळीवर वैखरीमध्ये तिथे उच्चार होतो, आणि त्या ठिकाणी तिथून पुढचा जो भाग आहे त्याच भागाचा जवळपास जग विचार करत आलेला आहे. पण त्याहून जो खालचा बराचसा भाग आहे किंवा सूक्ष्म भाग आहे त्याचाही आपल्या भारतामध्ये बराच छान विचार झालेला आहे. आणि तो तितकाच रंजक आहे आणि तितकाच तो वैज्ञानिकही आहे. वैज्ञानिक इतक्यावेळी सांगतो की आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीममध्ये याचा विचार केला गेला आहे. तो शब्दशास्त्राने बनलेला आहे. मुळात ध्वनीनीच हे जग निर्माण झालेलं आहे. या वैज्ञानिक विचारावरतीच हे सर्व घडलेलं आहे. पण तुम्हाला ध्वनी पाहता येत नाही, तुम्हाला देवता पाहता येणार नाहीत, तर त्या दृष्टिकोनातनं पण त्याच्यावर कार्य करणारे टूल्स जे आहे, तुम्ही अक्षराला धरून तुम्ही देवताकडे पोहोचू शकता. अथर्व शीर्षामध्ये सांगितलं आहे की मूलाधार स्थितोसी नित्यम असं जे गजाननाचं वर्णन केलेलं आहे, त्या मूलाधार चक्रावरती गणेशाची स्थापना आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीरातही आणि विराट पुरुषाच्या मूलाधारावर चैतन्य शक्ती म्हणजे जी पार्वती कार्यरत आहे. आता बुद्धी म्हणजे गणेश हा तिचं रक्षण करण्यात या मूलाधार चक्रावरती जी 3.5 मात्रा वेटोळे घेऊन चैतन्य शक्ती जिथे बसलेली आहे, बुद्धीची देवता गणेश तिचं रक्षण करण्यात तिथे मग्न असतो. स्वयं परमेश्वर शिवतत्व तिथे आले असताना बालबुद्धीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न गणेश करतो. मग त्या बालबुद्धीला व्यापक करण्यासाठी गजाननाची बुद्धी त्याला देणं आणि त्याचं रूप गजानन करणं आणि त्या बुद्धीला व्यापक विचार करण्याची सवय लावणं, या सुंदर रूपकात्मक कथेमध्ये याचा इतका सूक्ष्म विचार केला गेलेला आहे की आपल्या मूलाधार चक्रावरती गणेश देवता ही मानली गेलेली आहे. अथर्व शीर्षात त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे. मूलाधार चक्रावरती वांग, शांग, शंग, संग या वर्णाक्षरांनी न्यास केला जातो. म्हणजे मूलाधार चक्रांवरती ॲक्टिव्हेशनसाठी या अक्षरांचा वापर केला जातो. वर्ण आहेत ते प्राणाचा आश्रय घेऊन राहत असतात. मुळात आपल्या शरीरात असलेल्या प्राणांची स्पंदनच ही वर्णाक्षरं आहेत. मुळात आपल्या शरीरात ध्वनी प्राणाच्या आश्रयाने स्वर उठतो आणि नाभीस्थानी विसर्ग आणि कंठस्थानी आकार या 2 ठिकाणाच्या मध्येच आपली 33 वर्णाक्षरे बसलेली आहेत. नटराजाच्या मूर्तीमध्ये एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात अग्नी हे पाहताना हेच आपल्याला सांगत असतं की या जगामध्ये नाद आणि रूप शिवाय दुसरं काहीच नाही आहे. ते सुद्धा नाद रूपामध्ये कन्वर्ट होतो किंवा रूपांतरित होतो, रूप नादात रूपांतरित सतत होत असतो. आणि हे करणारी एक इच्छाशक्ती मध्ये कार्य करत असते. त्या डमरूतनं निघणारी वर्णाक्षर जी आहेत ती तुम्हाला शिवसूत्र आणि या 14 सूत्रामध्ये पाहायला मिळतात. त्याची रचना जी आहे ती विशिष्ट प्रकारे केलेली आहे. इथे मला खास करून नमूद करावं असं वाटतं की देवनागरी लिपीत लिहिलेली आहेत म्हणून ही विशिष्ट देवनागरीसाठीच राखलेली आहेत असा विचार न करता त्याकडे वर्ण म्हणून पाहता आलं पाहिजे. इकडे होणारे जे वर्ण किंवा त्या ठिकाणी होणारी फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीसाठी ही दिलेलं फक्त एक चिन्ह आहे. त्यामुळे अक्षरचिन्ह हे ध्वनीचं प्रतिकात्मक रूप आहे. पण भारतीय भाषेतली कुठली लिपिका असे ना, त्यांची वर्णाक्षरं जी आहेत ती सर्व सारखी आहेत.
फक्त त्याची जी बाहेरची रूप आहे ते दाखवण्याचं जे चिन्ह आहे ते वेगळं वेगळं असल्यामुळे आपल्याला कधीकधी असं वाटतं की या सगळ्या भाषा वेगळ्या आहेत, लिपी वेगळ्या आहेत. परंतु भारतीय सगळ्या लिपी ह्या एकाच मात्रेवरती आणि एकाच ध्वनिशास्त्रावरती बद्ध आहेत. या 14 सूत्रांची जी रचना केली आहे त्या रचनाचा विचार केला तर आपल्याला असं जाणून दिसतं की ती रचना निसर्ग क्रमानुसार आहे. म्हणजे उदाहरणादाखल निर्गुण परब्रह्म अ, चित्कला शक्ती ईशी ज्यावेळी मिलन होतं त्यावेळी ब्रह्म निर्माण होतं. त्या पुढे जाऊन त्याचंच पुढचं जे फॉर्मेशन आहे ते सर्वेश्वर प्लस माया जग जे होतं त्यामुळे जगत तयार होतं. त्या पुढे जाताना आकाश, वायू, जल, अग्नी, पंचतत्व, त्यानंतर जे आहे ते पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचतन्मात्रा, या क्रमाने पुरुती, प्रकृश, अहंकार करून 3 गुण, त्यानंतर येणारा जो शेवटचा अहंकार, इथपर्यंत समर्पक रचना पाणिनींनी आपल्या अष्टाध्यायीच्या सुरुवातीला केली आहे. पाणिनीच्या या रचनेचा कार्यकाल आजपासून जवळपास 2500 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे आपण समजू शकतो की हे तंत्र ज्यावेळी विकास झाला ते किती प्राचीन आहे. त्यामुळे निर्गुण निराकार ब्रह्मापासून ते सगुण साकार गुणापर्यंत येईपर्यंतचा हा प्रवास हा निसर्गातही होत असतो आणि मानवी शरीराच्या रचनेतही होत असतो. त्यामुळे ह्याची रचना जी आहे ती निसर्ग नियमानुसार आहे. हे शास्त्र आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी गणेशाचं वर्णन सुंदर केलेलं आहे. औ म या 3 मात्रेमध्ये अख्खं शब्दब्रह्म कवळलं आहे आणि या ध्वनिशास्त्राने म्हणजे या नादरूपांनीच अख्खं जग व्यापलेलं आहे. आणि त्याच नाद स्वरूपांना अक्षरबद्ध करणारी आपली भारतीय लिपी आणि भारतीय वर्णशास्त्र हे फार उच्च कोटीचं आहे. म्हणजे सूक्ष्म दृष्टीने विचार करता स्वरांची जागा ही चंद्रांच्या कला आहेत, त्यानंतर सूर्याच्या 12 कला आहेत, हे पुरुष तत्व आहे, अग्नीच्याही तिथे 8 कला आहेत. इतका समर्पक विचार करून ही मांडणी केलेली आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण ज्यावेळी आपल्या विभूती सांगतात त्यावेळी अक्षरामध्ये सर्वात प्रिय मला अकार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. असं म्हणण्याचा मागचा उद्देश हाच आहे की हे सहज, सुलभ, सुंदर आणि विनाप्रयास उच्चार केलेला वर्ण आहे. सर्व स्वरातही आहे, म्हणजे अपासून सर्व स्वर निर्माण होतात आणि व्यंजनाला आधारभूतही अच आहे. तर मी सर्वत्र आहे हाच सांगण्याचा उद्देश इथे श्रीकृष्णांचा आहे. वर्णाक्षरामध्ये त्यांनी अला हे स्थान दिलेलं आहे. त्यामुळे वर्णाक्षरांमध्ये मी आहे असे श्रीकृष्ण सांगतात. आपलं ध्वनिशास्त्र हे निसर्ग क्रमानुसार, निर्मिती क्रमानुसार बनलेलं आहे. त्या निर्मितीच्या मधल्या टप्प्यामध्ये मनुष्य जीवही निर्माण झालेला आहे. तो निर्माण होताना त्याच्या मूळ चेतना संस्थामध्ये, नर्वस सिस्टीममध्ये जे काही जंक्शन्स आहेत त्या जंक्शन्समध्ये मांडलेली जी काही चक्र आहेत त्या चक्रांच्या आश्रयाने हे सगळे वर्ण राहतात आणि त्या वर्ण आपापलं कार्य त्या ठिकाणी करत असतात. विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्टान, मूलाधार, आज्ञाचक्र या सर्व ठिकाणी ही बीजाक्षरे काम करत असतात. त्यामुळे हे शब्दब्रह्म, हे अक्षरब्रह्म आणि वर्ण ही अक्षरं हे सर्वांचं मूळ जे आहे ते शरीररचनेशी, निर्मितीशास्त्राशी एकदम संलग्न आहे. भारतीय संस्कृती ह्या वर्णांचीच पूजा करत आलेली आहे. त्या वर्णांना रूपकात्मक करून त्या रूपांची पूजा करत आलेली आहे. पण त्यामध्ये रूपशास्त्र किंवा वर्णशास्त्र या सगळा विचार करताना सर्व व्यापकता आणि सर्व विषयांना एकत्रित करून समाजापुढे पुढे ते देण्याचं जे कार्य केलेलं आहे त्यामध्ये हजारो वर्षांची साधना आणि हजारो वर्षांचा अभ्यास यामध्ये दिसून येतो. प्राणाच्या या स्पंदनामधनं उत्तम रस निर्माण करणारे छंद तयार करणं आणि त्या उत्तम छंदामधनं मनोविकास साधणं आणि त्या मनोविकासामधनं मानवी ध्येय गाठणं हीच उच्च कल्पना आपल्या वर्णशास्त्रामध्ये मांडलेली आहे किंवा हाच त्याचा पाया आहे. असे म्हणून हे आपलं अक्षर गणेशाचं पुष्प आपण गणेश चरणी अर्पण करत आहोत.
आत्ताच आपण श्रीयुत दिलीप पेडणेकर यांचे अक्षर गणेश याच्यावरचं विवेचन ऐकलं. आता ते संस्कृतायन या विषयावर आपले विचार मांडतील. संस्कृतायन म्हणजे संस्कृत भाषेचा मार्ग. संस्कृत भाषा आपल्याला कशी पथप्रदर्शक आहे हे सांगणारं त्यांचे विचार. खरं म्हणजे संस्कृत भाषा हा एक गुप्त खजिना आहे, जगातील सगळ्यात प्राचीन भाषा. आणि आपण असं मानतो की आपले जे वेद आहेत हे स्वयं ब्रह्माच्या मुखातनं ते आलेले आहेत, म्हणजेच ते अपौरुषेय आहेत. संस्कृत वाङ्मय हे विस्तृत आहे. उल्लेख असाही आहे की जी उपनिषदं आपल्याला 10 उपनिषदं माहिती आहेत ती सुद्धा 150 या 200च्या वर ती उपनिषदं अस्तित्वात होती. सन 1800 पर्यंत भारत देश जेव्हा ज्ञान आणि विज्ञानात प्रगत होता तेव्हा सर्वजण संस्कृत भाषेमध्येच कारभार करत असायचे. लिखाण आणि भाषण हे सगळं संस्कृत भाषेत होतं. परंतु दुर्भाग्याने मागच्या 200 वर्षामध्ये आपण हे सगळं हरवून बसलो. पण भाग्याची गोष्ट अशी आहे की आता संस्कृत भाषेचं महत्त्व जाणून संस्कृत भारती ही जी एक संस्था आहे ती संस्कृत भाषेच्या पुनरुत्थानासाठी कार्यरत आहे. आणि एखाद 2 आठवड्यापूर्वीच तुम्ही बातमी ऐकली असेल की भारतामधल्या लोकसभेच्या सांसदांना संस्कृत भाषण आणि संस्कृत भाषा शिकवण्यासाठी म्हणून 10 दिवसाचं एक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तर असं वाटतंय की 15-20 वर्षांमध्ये पुन्हा संस्कृत भाषेला चांगले दिवस येतील. आता आपण दिलीप पेडणेकर यांचे विचार ऐकणार आहोत. पण दिलीप पेडणेकर यांनी पाणिनीची अष्टाध्यायी ह्यांच्या सूत्रांवर ते सखोल अभ्यास करतायत आणि म्हणूनच ते जे आपल्याला विचार सांगणार आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. ऐकूया आपण दिलीप पेडणेकर यांचे विचार. दुसरे पुष्प संस्कृतायन यावर आपण आता संस्कृताबद्दल बोलणार आहोत. संस्कृतांमध्ये आपण आता संस्कृत भाषेबद्दल आणि संस्कृताच्या रचनेबद्दल बोलणार आहोत. उद्देश हाच की कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये संस्कृतमधल्या अशा काही गोष्टी आहेत की त्या दुसऱ्या इतर भाषेत नाही आहेत, हे बघण्याचं आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी याचा वापर आपण कसा करायचा याचा अभ्यास आम्ही सतत करतो आणि त्याच बेसिसवरती काही कार्यक्रम राबवता येत असतील तर आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो. तर आपण हे दुसरे पुष्प पाहूया. पहिल्या भागात आपण अक्षरचिन्ह, ध्वनींचं प्रतिकरूप त्याबद्दल माहिती ऐकली. आता दुसऱ्या भागात आपण संस्कृतबद्दल बोलणार आहोत. मला असं जाणवलं की संस्कृतने आपल्याला आतापर्यंत बऱ्याचपैकी व्यापलेलं आहे. आपली सगळ्यांची नावं, आपली बोलण्याची पद्धत, आपली शब्दरचना या संस्कृतच्या फ्रेमवर्कच आहेत. म्हणून मी संस्कृत ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं म्हणतो आणि त्यावेळी तुम्ही सर्वजण आणि आपण सर्वजण त्याच तंत्रप्रणालीवरती ऑपरेट होतो, बोलतो. मुळात संस्कृत ही एक तंत्रप्रणाली आहे आणि संस्कृत ही एक भाषाही आहे. म्हणजे मी म्हणेन की एक विंडोज 10 आहे आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, ही 2 वेगळी नावं आहे की पण मी एक संस्कृत तंत्रप्रणाली म्हणू शकतो आणि संस्कृत एक भाषाही म्हणू शकतो. आणि त्याही पलीकडे जाऊन संस्कृत ही एक रचना करणारं तंत्र आहे मुळात आणि त्या तंत्रावरती आपल्या भारतीय भाषा बांधलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या इतक्या मोकळ्या आहेत की त्या दिसायला स्वरूपाने वेगळ्या दिसायला लागतात. कारण भारत हा इतका मोठा प्रदेश आहे आणि रिजनल गोष्टीमध्ये त्यांना त्यांचं फ्रीडम किंवा तेव्हा त्यांची मोकळीक आहे त्याप्रमाणे त्या शब्द तिथे रचना होत जातात. त्यामुळे शब्द बनवण्याचं सामर्थ्य त्या तंत्रामध्ये असल्यामुळे तुमच्या रिजनली तुमचे शब्द बनत जातात. ही मोकळीक आहे आणि त्याचबरोबर फ्रेमवर्कही सेम आहे. या 2 गोष्टी एकत्र ठिकाणी पाहणं फारच रंजक आहे. मुळात आपल्या सगळ्या लिपीसारख्या आहेत. त्यामुळे आपण वाक्य जे बनवतो त्या वाक्यांच्या रचनेची जे तंत्र आहे तेही सारखं आहे. त्यामुळे एकोऽहम बहुस्यात् याप्रमाणे
मुळात निसर्ग निर्मितीच्या अक्षरापासून सुरुवात होऊन शब्दरचनेपासून सुरुवात होऊन आपण प्रवासात अजून निसर्गाच्या रचनेबरोबरच आहोत. त्यामुळे कुठलेही शब्द तयार होताना आपल्याला निसर्गात त्यांचे गुणधर्म काय आहेत यावरनं त्यांची नावं ठरवली जातात. म्हणजे आपला भारत देश म्हणा किंवा नक्षत्रांची नावे म्हणा किंवा मुळात हे संस्कृत नावसुद्धा घेऊन म्हणालं तर या सगळ्यांमध्ये आपल्याला विशेषणं दिसतात. समकृत म्हणजे पूर्ण करणारं किंवा पूर्ण केलेलं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विशेषणात आहेत. म्हणजे तुमचं आमचं नाव जरी आपण विचार केला तरी ते कुठल्याही क्रियापदातनं सुरू होऊन एका विशेषणावर येऊन थांबून आपण नाव देतो. मुळात नाव असं आपल्या संस्कृतमध्ये सहज आढळतच नाही. आढळतात ती सगळी विशेषणं आणि ती आधारित आहेत गुणधर्मावरती. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधायची झाली तर हा एक मूळ धागा धरून अभ्यास करण्याचा हा विषय होऊ शकतो. मुळात भाषा संघामधले प्रत्येक शिक्षक किंवा इंटरेस्ट असलेले लोक याच गोष्टीचा सातत्याने विचार करतात की सामायिक काय आहे, आणि असा विचार करताना वेगळं काय आहे हाच प्रश्न पडायला लागतो. तुम्ही कुठलाही एक धागा शिकवायला घेतल्यानंतर किंवा एक भाषा शिकवायला घेतल्यानंतर तुम्ही सहज दुसऱ्या भाषेमध्ये एंट्री करता किंवा सहज दुसऱ्या भाषेतलं साधर्म्य पाहता. फक्त भारतीय भाषांचंच नाही तर इतर जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चायनीज, अरेबिक भाषा यासुद्धा व्यापक करण्याची ताकद किंवा त्यांना सामावून घेण्याची ताकद किंवा समजण्याची ताकद संस्कृतमध्ये आहे. पण त्याचवेळी विरोधाभास हा जाणवतो की संस्कृतला जाणवण्याची ताकद इतर व्याकरणशास्त्रामध्ये खेद करून नाही आहे. त्यामुळे हा भाग संस्कृत त्यांना देण्यासाठी बरंच काय आहे. मुळात त्या विषयाकडे जाण्या अगोदर महर्षी पाणिनीने जे 4000 सूत्रामध्ये व्याकरण बांधलं आहे त्याची नुसती रचनासुद्धा इतकी आकर्षक आहे की व्याकरण न समजो, पण ही जी रचना लिहिण्याची पद्धत आहे ही फॅसिनेटिंग आहे. म्हणजे ती इतकी मी म्हणेन वेळ लावते की त्या म्हणते इतकं कसं विचार करू शकतो व्यक्ती. आणि तोही 2500 वर्षापूर्वी त्याने जे लिहिलेलं आहे त्याच्यातलं एक शब्द इकडून तिकडे झालेला नाही किंवा त्याच्यात एक करेक्शन झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट जाणवते की अष्टाध्यायी जे व्याकरणशास्त्राचं व्याकरण तंत्राचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कुठेही रिजनल लँग्वेजचा उल्लेख नाही आहे. बोलीभाषी जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला त्यामध्ये क्रियापदांचा किंवा विभक्तींचा उल्लेख केलेला नाही असल्यामुळे फक्त शब्द आणि शब्दच आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचे अर्थ फॉर्म्युल्याने नंतर लावले जातात. त्यामुळे ती कुठल्याही एका देवनागरी लिपी किंवा एका भाषेला बांधलेली भाषा करून आपणच त्याचं रूप छोटं करायचा प्रयत्न करू नये असं मला स्वतःला त्या अभ्यासावरनं सतत जाणवलं. लॉजिकल रिझनिंग आहे, त्याच्यात क्रिटिकल थिंकिंग आहे. त्यामुळे कॉम्पिटेशनल लिंग्विस्टिक्ससाठी म्हणजे त्याही पुढे जाऊन ही भाषा अगोदर त्याच्या खूप पुढे जाऊन उभी आहे की तिथे कॉम्पिटिशनल लिंग्विस्टिक्सचा प्रवास चालू आहे आणि आपल्याला त्याचा धागा धरला तर बाकी सर्व भाषांचा धागा सहज सापडतो. मुलांना शिकवताना या सर्व गोष्टींचा विचार करून ते सोपं आणि गोडधोड केल्यासारखं मोदकासारखं हातामध्ये देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आपल्या सगळ्यांना ते आवडतं ज्यावेळी आपल्याला कळतं की हे इतकं सोपं आहे. पण ते सोपं करून सांगण्यासाठी आपल्याला बराच अभ्यास करावा लागतो. आणि जर हेच व्याकरणशास्त्र घेऊन आपण इतर भाषांकडे पाहिलं तर आपल्याला तिथे काटछाटच करावी लागेल की हा शब्द नको, हा शब्द इथे नको, तुम्ही जोडा. वेगळ्या अनेक शब्दांचं स्कॅटरिंग करण्याची गरज नाही आहे. या सगळ्या दृष्टिकोनाला येण्यासाठी तुम्हाला संस्कृतचा जे बेसिक फॉर्मवर्क आहे त्याचा अभ्यास करता या गोष्टी सहज जाणवतात आणि तुम्ही स्वतःच प्रश्न उभे होतात. संस्कृत ही अशी भाषा आहे की त्याच्यामुळे प्रक्रिया प्रोसेसिंगला महत्त्व आहे, डिक्शनरीला नाही. त्यामुळे ती सतत प्रोसेस करत असल्यामुळे तिला अनंत डिक्शनरीचं रूप येऊ शकतं. त्यामुळे ती डिक्शनरी बेस्ड नसल्यामुळे ती एक मला वाटतं प्रोडक्ट डिझाईन प्रोसेससारखी ती बेस्ट आहे. सतत तुम्ही धातू घ्या. आता धातूबद्दल जर बोलायचं झालं तर 2000 धातू घेऊन इथे असंख्य शब्द बनवता येतात. धातूला धातू जोडवा, धातूला अव्यय लावा, दहाव्याला उपसर्ग लावा, असे अनेक शब्द बनवून तुम्ही कधी धातूंमधनं क्रियापद बनवता, क्रियापदातनं पुन्हा नाम बनवता, नामातनं पुन्हा विशेषण बनवता, विशेषणातनं पुन्हा तुम्ही क्रियापदही बनवता. या सगळ्या गोष्टींची जी रचना आहे ती फारच स्वतःमध्ये एक आकर्षक एक अभ्यास करण्याचा विषय आहे. इतकं असलं तरी रचनाशास्त्र बदलत नाही.
कारण ते ध्वनिशास्त्रावर अवलंबून आहेत. दोन शब्द जवळ आले तर ते एकामेका शब्दांवरती एक्सचेंज करणार आहे. त्याच्यात कपलिंग होताना तुम्हाला ते एकमेकांशी मॅच करूनच करावं लागतं. त्यामुळे शब्दांचं कपलिंग हो किंवा शब्दांचं ॲडिन्स हो किंवा शब्दांचं रूप बदलताना एकमेकांचा कुठेही तुम्ही अतिरेक करत नाही किंवा ध्वनिशास्त्राला तुम्ही डावलत नाही याचा विचार करूनच हे शास्त्र बनवलं गेलं आहे. आणि इतकं सर्व त्यांनी महर्षी पाणिनींनी 4000 सूत्रात दिलेलं आहे. तर ते वाचण्यासाठी सुद्धा एक गमतीचा भाग आणि आकर्षणाचा भाग होऊन जातो. शब्द बनवताना अक्षरांचा भेद करूनही चालत नाही, कारण अक्षरांच्या स्वतःची एक गुणधर्म आहे. त्या गुणधर्मावरूनच त्याला समर्पक शब्द बनवले जातात. दुसरी एक गोष्ट आपल्याला सहज जाणवते की आपलं सर्व भारतीय जे काही साहित्य आहे ते छंदामध्ये लिहिलेलं आहे. कारण प्राणांची जी फ्रिक्वेन्सी आहे, प्राण्यांचं जे प्रोफाईल आहे प्राणाचं, ते प्राणाचं प्रोफाईल म्हणजे छंद आहे. आणि त्या छंदावरनं सतत आपल्यामध्ये इमोशन्स किंवा भावनिर्मिती होत असते. या सर्वाचा विचार करून छंदशास्त्रामध्येच आपलं सर्व बरंचसं साहित्य म्हणजे सगळं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. कुठलंही पुस्तक उघडा, तुम्हाला ते 2 ओळीमध्ये किंवा सहज दृष्टीस पडतं. सूर्य सिद्धांतसारखं पुस्तक घ्या किंवा तुम्ही महाभारतासारखं 1,00,000 श्लोकांचं असलेलं पुस्तक घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही छंदाचा कंटाळा येऊन ते सोडून पद्यामध्ये आलेलं दिसत नाही. म्हणजे बुद्धी किती तीक्ष्ण असावी लागते आणि तुमच्याकडे किती त्या व्याकरणाला इतकं सामर्थ्य, त्या शास्त्राला भाषाशास्त्राला इतकं सामर्थ्य असायला पाहिजे की तुम्ही इतके विचार इतके त्या छंदशास्त्रामध्ये घेऊन जाऊ शकता. एकाच गणेशाची सहस्रनामावली पाहिली तर तुम्हाला त्याचे गुणच दिसत राहतात की गुणप्रियाय, गुणनाथाय, गुण आराध्याय, गणपतये, ही सगळी जी आहेत ती विशेषणच आहेत. आणि ती विशेषणं त्याचे गुण आहेत ते वर्णन करण्यासाठी म्हणून इतकी त्याची व्याप्ती झालेली आहेत की आपल्या सर्व देवतांचे सहस्रनामावली तयार होतात. आणि हे रसनिर्मिती याच आपल्या शरीरातले अप्सर आहेत, स्वर हे गंधर्व आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर हे इतकं व्यापक होत जातं की तुम्हाला एकदा संस्कृताचा परिघात तुम्ही आलात तर तुम्हाला ते व्यापून राहतं. सांगण्याचा उद्देश शेवटला हाच आहे की संस्कृत हे तुम्हाला आम्हाला अजूनही व्यापून आहे. आणि आपण सर्व संस्कृत बोलतो, संस्कृतच्या प्लॅटफॉर्मवर आणि संस्कृतच्या धर्तीवरच बोलतो. जरी आपण मराठी बोलत असलो तरी हे मराठीचे शब्द किंवा मराठीच्या रचना या सगळ्या सामायिकच आहेत. शब्दरचनेचं, वाक्यरचनेचं हे दुसरं पुष्प मी गणेश चरणी अर्पण करतो. आता आपण श्री पेडणेकर यांचे संस्कृतायन याच्यावरचे विचार ऐकले. आता पुढचा विषय असा आहे की संस्कृतायन. संस्कृतायन म्हणजे संस्कृतायनाशी जे संबंधित आहे किंवा संस्कृतायनाशी जे निगडित आहे किंवा संस्कृतायनाचा परिणाम असलेले म्हणजे संस्कृत भाषेचा जो परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या योगशास्त्रावर झालेला आहे त्याच्या संबंधाने आता पुढचे वक्ते बोलणार आहेत. पुढचे वक्ते कोण आहेत? तर पुढचे वक्ते आहेत संतोष पारकर. बऱ्याच वर्षापासून लंडनमध्येच वास्तव्य आहे. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. पण त्याच्याहीपेक्षा कला, भाषा आणि संस्कृती यांच्यासाठी ते सतत झटत असतात. युकेमधल्या भारतीय भाषा संघाचं जे आपलं कार्य चालतं त्याच्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार असतो. आणि भारतीय भाषा ज्या नव्या संकल्पनेतनं जी निघाली आहे ती सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी यांचा सतत प्रयत्न चालू असतो. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा ते कार्यकारिणीशी संलग्न आहेत. समाजाच्या विविध प्रकल्पात ज्याच्यामध्ये कला, भाषा आणि संस्कृती यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. तर अशा हा जो विषय आहे संस्कृतायन, तर मी तुम्हाला त्याचं व्याकरणात्मक रूप सांगितलं. पण त्याचं जर थोड्या शब्दात सांगायचं म्हटलं तर संस्कृत भाषेचा जो आपला मार्ग आहे किंवा पथ आहे त्याचा आपल्या जीवनावर किंवा योगशास्त्रावर किंवा वेगवेगळ्या जीवनाच्या कलांवर जो काही परिणाम झाला आहे त्याच्या संबंधाने म्हणजे संस्कृतायन. पण त्याच्या आधी संस्कृत वाङ्मयाबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल
की आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये ही एकात्मता आहे. एकात्मता म्हणजे हे इन्क्लुझिव्ह आहे. हे जे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम आपनुयात. म्हणजे आपण हे सांगत असतो की मीच किंवा माझं कुटुंब किंवा माझ्या भारतीय लोक एवढंच नसून समस्त जगातलं समस्त प्राणी मात्र यांना हे निरोगी राहावं, हे सुखी राहावेत. तर संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याला जी एकात्मता दिसते ती म्हणजे त्याच्यात भेदभाव नाही आहे. कसले कसले भेदभाव नाही आहेत? धर्माचा भेद नाही आहे, लिंगभेद नाही आहे, जातीभेद नाही आहे, राष्ट्रभेद नाही आहे, किंवा इव्हन तसं म्हटलं तर आस्तिक नास्तिक हा सुद्धा भेद नाही आहे. आपली जी प्रार्थना असते ती सगळ्या प्राणीमात्रांसाठी ज्यांच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे त्यांच्यासाठी असते. इवन जे मी म्हटलं आस्तिक नास्तिक, नास्तिकांचा जो एक चार्वाक म्हणून जे ऋषी होते त्यांचं चार्वाक दर्शनम ह्याचा समावेश आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये होतो. आणि जसं आस्तिक वाङ्मय शिकवलं जातं तसं नास्तिक वाङ्मयसुद्धा शिकवलं जातं. तर ही जी म्हणून आपण म्हणतोय की आपली कल्पना ही वसुधैव कुटुंबकम ह्याची आहे. म्हणजे आपल्या संस्कृत भाषेमध्येच जे बोलणं आहे, जे विचार आहेत, जे आपण ज्या प्रार्थना करतो त्याच्यामध्ये समस्त विश्वाचं कल्याणाची आपण प्रार्थना करत असतो. अशा भाषेचा जेव्हा आपल्यावर परिणाम होतो, आपल्या जीवनावर परिणाम होतो, तो अर्थातच चांगलाच होईल. आणि आज आपण योगशास्त्रावर जो परिणाम झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला संतोष पारकर आपल्याला सांगणार आहेत, ते आपण ऐकूया. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. मी संतोष पारकर, भारतीय भाषा संघ आणि महाराष्ट्र मंडळ लंडन यातर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आतापर्यंत आपण संस्कृत भाषेबद्दल जाणून घेतलेले आहे. पुढील पुष्प आहे सांस्कृतायन. सांस्कृतायन म्हणजे संस्कृत भाषेचा समाजावर होणारा फलसदृश्य परिणाम म्हणजेच संस्कृतीच्या मार्गावरचा प्रवास. तर चला आपण पाहूया हा कसा होतो तो. शिवशंकर जेव्हा शक्तीबरोबर नटतो तेव्हा जग नामरूपाला येते. भारतीय साहित्याने शक्तीलाही नामरूपाच्या पातळीवर यशस्वीपणे आणलेले आहे. हा कल्पनेचा आणि बुद्धिमत्तेचा कळसच आहे. देवता म्हटल्यावर देवतांचे रूप, शक्ती, कार्य, रंग, वर्ण, वाहने, त्यांची आयुधे, मंत्र, तिथी, ग्रह, चक्रे, शरीरातील स्थाने, त्यांचे पदार्थ, त्यांच्या आवडत्या वनस्पती, फुले, त्यांचे संप्रदाय, त्यांच्या साधना, त्यांचे लोक आणि दर्शने, हे सर्व आपल्या समोर येते. हे अवाढव्य नेटवर्क आणि एकमेकांशी त्यांची नातं निर्माण करत असतं. संस्कृत भाषेने आपल्या सामान्य माणसांच्या पातळीवर किती उच्च तत्वज्ञान गोष्टीरूपाला आणलेले आहे. त्यांचे अर्थ शोधता शोधता जन्मही निघून जाईल. सर्व वर्गांचा, सर्व वयाचा आणि सर्व दृष्टीचा यात विचार गुंफलेला आहे. हेच संस्कृतायन. भारतात ज्या काळी हे सर्व रचले गेले त्या काळी सर्व जग ऊर्जितावस्थेतच होते. तेही ह्या सर्वांचा भाग होते, पण तो समजून उमजून मानवी क्षमता उंचवण्याचा प्रयत्न किंवा प्रयोग तिथे दिसत नव्हता. भारतीय ज्ञानरचना ही विश्वासाठी एक आदर्श ठेवच आहे. त्यात 14 विद्या, 64 कलांचा अधिनायक गणपती म्हणजेच बुद्धिदेवता ह्यासाठी विशेष आहे. 4 वेदांचा 6 अंगांनी विचार करून 6 दर्शनांचा समन्वय साधला गेलाय, तो व्याकरण निरुक्त उपांगाने. व्याकरण हे वेदांचे मुख आहे. न्यायशास्त्र,
योगशास्त्र, सांख्य वैशेषिक, मीमांसा, वेदांत या वेदांच्या 6 दर्शनावर विपुल साहित्य उपलब्ध आहे. आता या व्याख्या आणि संकल्पना यांनी जगाचा प्रवास करावयास घेतला आहे, परंतु तत्वज्ञानातील अपूर्णतेमुळे हे इतर ठिकाणी पूर्णपणे फळत नाही. व्याकरण आणि सूत्रांचे नेमके आणि सर्वव्यापी अर्थ न सापडल्यामुळे कहाणी सफल संपूर्ण होत नाही. त्यासाठी तितकेच सामर्थ्यशील शब्दसंपदा असायला हवी, जी संस्कृत आणि भारतीय भाषेत आहे. सर्वांनी गुढी पाडव्याला गुढी बघितलेली असेलच. गुढी हे एक प्रतीक आहे. भारताच्या दैदिप्यमान इतिहास निर्माण करण्याची गुढी वेदांगाच्या सामर्थ्यावर आहे. या गुढीचे वर्णन करायचे झाले तर वेदाच्या पाट्यावर संहितेचे हळदी कुंकू मांडले आहे. पुराण हा संकल्प विडा आहे. उपनिषद हे श्रीफळ आहे. वेदांग ही सामर्थ्याची दांडी आहे. स्मृती ही जरी साडी आहे. कला या साखर गाठी आहेत. 6 दर्शने हे मांगल्य आहे. शास्त्र हे आरोग्य आहे. दैदिप्यमान इतिहास हाच यावरचा यशस्वीचा कलश आहे. भारतीय साहित्य अनेक मंत्रांनी ओतप्रत भरलेले आहे. त्यात काही परिसयी आहेत. या सर्व ज्ञान संरचनेशी पिढ्यानपिढ्या जोडून ठेवणे हेच पितृऋण आहे. हे नॉलेज स्ट्रक्चर नवीन पिढीसाठी उभारण्याची गरज आहे. खास करून योगविद्या, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांची आज फार गरज आहे. पतंजली ऋषींनी लिहिलेल्या योगशास्त्र, पाणिनींची अष्टाध्यायी, स्थापत्यशास्त्रावरील मयमेतम आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र हे सर्व विलक्षणच आहेत. इतके संक्षिप्त लिहून विषय पूर्णपणे व्यापणे हे सूक्ष्मबुद्धीचे कार्य आहे. हे आपणास अभिमानास्पदच आहे. संस्कृतायन म्हणजे संस्कृतीच्या मार्गावरचा प्रवास. प्रवासात काही अडथळे असतातच. तसेच परदेशातील संस्कृतायना पुढील आव्हाने तितकीच आहेत. भाषेबद्दल आकर्षण आणि शिकण्याची इच्छा, परकीय भाषा म्हणून शिकण्यासाठी असलेले अपुरे साहित्य आणि तंत्र, कंपॅरेटिव्ह स्टडी करून केलेला अभ्यासक्रम आणि त्यासाठीचा प्लॅटफॉर्म. संस्कृतायनाचा एक भाग अर्थशास्त्राशी जोडलेला आहे. ज्यांचे शब्द त्यांचा अर्थ. भारतीय ज्ञान इतर भाषेत अर्धवट का होईना ट्रान्सलेट आणि ट्रान्समिट झालेले आहे. व्याकरण, निरुक्त, छंद यांचा अभ्यास मानवजातीला आवश्यक आहे. हे सर्व संस्कृत भाषा शिक्षण आणि प्रचारातून होऊ शकते. संस्कृत आणि इतर भारतीय भाषा जरी अनेक असल्या तरी त्यांचे तंत्र एकच आहे. म्हणून आपण भारतीयांनी यातील तंत्रज्ञ म्हणून पुढाकार घेऊन भाषा प्रचार करावयास हवा. परदेशात राहताना भारतीय साहित्य मोलाचे काम करू शकते. देश घेऊन फिरता येत नाही, पण साहित्य आणि त्यामार्फत तत्वज्ञान घेऊन जगही मनाने जिंकता येते. या सर्व प्रक्रियेमध्येच भारतीय भाषा संघ आणि आपण एकमेकास पूरक कार्य करू शकतो. तर अक्षरापासून श्री गणेश करत भाषेचा अभिनव अभ्यासक्रम बनवत आपण येणाऱ्या पिढीसाठी मूळसूत्र बांधून देऊया. हीच गणेश चरणी प्रार्थना करून मी हे 3रे पुष्प गणेशाला अर्पण करत आहे. आपण आतापर्यंत गणेश, अक्षर गणेश, त्याच्यानंतर संस्कृतायन आणि संस्कृतायन ही 3 पुष्प गणेशाच्या चरणी अर्पण केली. आता 4थं जे पुष्प आहे ते अगदी मनोरंजक आहे, ते म्हणजे चित्र गणेश. तर ते सादर करणार आहेत आपल्यासमोर डॉक्टर सुप्रिया फुलारे दुधाळ. या फाईन आर्ट्समध्ये ह्यांनी डॉक्टरेट केलेलं आहे. गेली 20 वर्ष या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. शेड्स ऑफ विनायक या रांगोळीसाठी त्यांचा उल्लेख, त्यांची नोंद
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. त्या आता आपल्याला चित्रातनं गणेशाचं रूप दाखवणार आहेत. म्हणजेच गणेशाच्या विविध नावांमधनं गणेशाची प्रतिमा किंवा रूपं ही कशी साकारता येतील याचं प्रात्यक्षिक त्या करणार आहेत. आणि ते आपण पाहणार आहोतच, पण ते आपल्यासाठी चित्र गणेशामध्ये गणेशाच्या जन्माची कथा आणि इतर महत्त्वाचे प्रसंग हे रेखाटणार आहेत. आणि आता आपण त्याचा एक आनंद घेऊया, कारण ज्यांना ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तर ते खूपच आवडेल. तर सुप्रियाताई, तुम्ही सुरुवात करा. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया फुलारे दुधाळ, फाउंडर सुप्रियाज आर्ट वर्ल्ड, सॉ इव्हेंट्स, फाउंडर वेद क्रिएशन्स, फाउंडर क्रिएटिव्ह बटरफ्लायज वुमन एम्पॉवरमेंट ग्रुप. सर्वप्रथम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. यंदा गणेश उत्सव आपण ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत कोविड सिच्युएशनमुळे. गणेश हा माझा आवडता विषय. मी गणेशाची साधक आहे. अक्षर गणेशा या विभागामध्ये गणेशाचे विविध नावं, यातून गणेश कसा साकारता येईल ह्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. गणेशाची जन्मकथा व गणेशाच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सुद्धा रेखाटण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. गणपतीचा जेव्हा वध करायचा शंकर प्रयत्न करतो आणि त्याचं शिर कापून जेव्हा बाजूला पडतं त्यावेळेचा हा सीन आहे. थँक्यू. तर या सीनमध्ये शंकर आणि पार्वती उभे आहेत आणि शंकराला जो पहिला प्राणी मिळतो तर त्याचे शीर कापून आणण्याचे आदेश शंकर देतो आणि ते शीर गणपती बाप्पाला कसं ते बसवतात आहे तर त्याबद्दल हा सीन आहे. तर तुम्ही बघत असाल की शंकर त्याचं जे शीर आहे गणपतीचं त्याला पुनर्जीवन देतो त्याचं शीर बसवून, आणि ते गज म्हणजे एलिफंटचं शीर असतं आणि ते पाहून पार्वतीला फार आनंद होतोय आणि ती फार सुखावते आहे. तर हे असं आहे. थँक्यू. तिघही फार आनंदी आहे आणि जेव्हा गणपतीचा पुनर्जन्म झाला ज्या वेळेला त्याला शीर बसवण्यात आले गजाचे, हत्तीचे, त्यावेळेला तो खरंच सगळ्यांचा खूप लाडका झाला शंकर पार्वतीचा आणि त्यामुळे ते कैलासावर छान आनंदात बसलेले आहेत आपल्या आईवडिलांबरोबर, असं या सीनमध्ये दाखवलं आहे. या व्हिडिओमध्ये शंकर पार्वती या सीनमध्ये शंकर पार्वती आहेत आणि त्यांच्याबरोबर गणपतीही विराजमान आहे कैलास पर्वतावर आणि ते तिघही फार आनंदी आहे आणि जेव्हा गणपतीचा पुनर्जन्म झाला ज्या वेळेला त्याला शीर बसवण्यात आले गजाचे, हत्तीचे, त्यावेळेला तो खरंच सगळ्यांचा खूप लाडका झाला शंकर पार्वतीचा आणि त्यामुळे ते कैलासावर छान आनंदात बसलेले आहेत आपल्या आईवडिलांबरोबर, असं या सीनमध्ये दाखवलं आहे.
तर या सीनमध्ये गणपती हे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना दाखवले आहे ऋषीकडनं वेदांचं. आणि छान सीन करायचा प्रयत्न केला आहे मी, की ते नदीच्या काठी बसलेले आहे आणि छान झाडाखाली ऋषी बसलेले आहेत आणि गवत आहे आजूबाजूला. आणि या सगळ्या वातावरणात छान मन लावून तल्लीन होऊन गणपती अभ्यास करत आहेत वेदांचा, मंत्रांचा. तर असा हा सीन आहे. थँक्यू. नमस्कार. आपण गणपतीच्या नावांच्या सिरीज करत आहोत. तर त्यामध्ये आता एकदंत नाव घेतलं आहे मी. सो दिस इज इट. ओके. सो एकदंत मध्ये मी गणपती काढला आहे. आणि आता मी त्याला कलर करणार आहे. ब्लॅक दाखवते कसा करायचा आहे. आता मी गणेश शब्द घेतलेला आहे, वर्ड गणेश. आणि गणेशमध्ये मी मध्ये गणपती ड्रॉ केला आहे. सो आता मी याला कलरिंग करते ब्लॅकमध्ये आणि नंतर तुम्हाला दाखवते. सो आय एम डन विथ द गणेशा. Finished. Thank you. नमस्कार. आता ओमकारपासनं मी गणपती कसा केला आहे तो बघा. तर त्याच्या उकारामध्ये मी गणपतीची सोंड दाखवली आहे आणि ऊच्या समोरच्या भागात पण असे 2 गणपती दाखवले आहे. सो आता मी याला कलर करते आहे ब्लॅकने. सो हे कंप्लीट झालेलं आहे. विघ्नहर्ता हे आणखीन एक गणपतीचं नाव आहे. तर या नावामध्ये पण मी गणेश कसा तयार केला आहे ते मी तुम्हाला दाखवते. वीचा जो वेलांटी आहे तर त्यामध्ये मी गणपतीची सोंड केली आहे आणि त्याचं मुकुट केलं आहे. सो आता मी याला ब्लॅकनी कलर करणार आहे. सो हे असं विघ्नहर्ता गणपतीचं जे नाव आहे ते असं रेडी झालेलं आहे. तुम्ही पण हे करून बघा बालमित्रांनो. आता मी गणपतीचं नाव लंबोदर आहे. सो त्याच्यामधनं गणपती कसा साकारता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं पेन्सिल ड्रॉइंग ऑलमोस्ट झालेलं आहे. सो मी त्याला फेअर करून आता कलरिंगला सुरुवात करते. सो आय विल स्टार्ट विथ द कलरिंग नाव. सो यू कॅन सी हाऊ आय हॅव क्रिएटेड दिस गणेशा फ्रॉम ल. ओके, द स्ट्रोक ऑफ ल. कलरिंगसाठी कधी पण पेन्सिल ड्रॉइंग झाल्यानंतर एक
पेनची एक बॉर्डर करून घेतली तर फार बेटर होतं ड्रॉइंग, क्लिअर होतं. सो बघताय तुम्ही. असं कंप्लीट झालंय. लंबोदर गणपती वरती आहे. तर हे झालं गजानन. मी सर्व प्रेक्षकांचे उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभार मानते. महाराष्ट्र मंडळ लंडन यांनी मला या व्हिडिओमध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ॲट होम. थँक्यू डॉक्टर सुप्रिया. आशा करते की हा आगळावेगळा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना आवडलाच असेल. भाषेचा प्रचार करणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या पिढीसाठी ती सोपी आणि आकर्षित करणं हे भारतीय भाषा संघाचं ध्येय आहे. आपण सर्व आपल्या आपल्या कल्पकतेने आणि जागरूकतेने भाषावृद्धीचं कार्य करूया. मी महाराष्ट्र मंडळाचे विशेष आभार मानते ज्यांनी भारतीय भाषा संघाला त्यांचे विचार तुमच्या समस्त लोकांसमोर गणेशोत्सवामध्ये मांडण्याची संधी दिली. तसं म्हटलं तर महाराष्ट्र मंडळ आणि भारतीय भाषा संघ हे दोघंही एकमेकांना पूरक कार्य करत असतात. तर त्याच्यामुळे भारतीय भाषा संघ हा महाराष्ट्र मंडळाचाच एक भाग आहे असं आम्हाला वाटतं. जे व्हिडिओ दिलीप पेडणेकर यांनी स्वतः तयार केले त्यांच्यामध्ये त्यांचा 12 वर्षाचा पुत्र आर्यन यांनी खूप मदत केली, तर त्याचे आभार. त्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळाचे काय त्याला म्हणतात तसं की एक ऑफिशियली किंवा एक आपले एक पद्धत आहे म्हणून आभार मानलेच पाहिजेत, परंतु त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य जे आहे ते मला तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचं आहे की ह्या वर्षीची जी संबंध कमिटी आहे किंवा कार्यकारिणी जी आहे त्याच्यामध्ये ती नव्या पिढीच्या लोकांच्या हातात त्यांनी ती धुरा घेतली होती आणि त्यांनी उत्कृष्ट रीतीने कार्य करून दाखवलं आहे. आत्तासुद्धा आत्ताची सद्य परिस्थिती जी एकंदर आहे त्याच्यामध्ये 10-11 दिवस ऑनलाईन म्हणजे व्हर्च्युअल हे जे कार्यक्रम करणं आणि सामान्यतः फक्त संध्याकाळी कार्यक्रम असायचे 1 किंवा 2 तास वीकडेजमध्ये आणि विकेंडमध्ये थोडे 4-5 तास, परंतु त्यांनी जवळजवळ रोज दिवसभर 2 वीकेंड दिवसभर वेगळे कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी आणले. तर त्याच्यासाठी म्हणून की श्यामल पितळे अध्यक्ष आणि तिची समस्त कार्यकारिणी समिती ह्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्यांनी जो आपला गणेशोत्सव इतक्या चांगल्या रीतीने संपन्न केला. आजचा आपला जवळजवळ आता एखादाच दिवस राहिलेला आहे, त्याच्यामुळे आत्तापर्यंतचे सगळे कार्यक्रम खूप छान झाले. तर आपण मंगलमूर्तीजवळ ही प्रार्थना करणार आहोत की यांना असंच उत्कृष्ट काम करण्याची दिवसेंदिवस यांना तुम्ही शक्ती द्या. बुद्धी तर आपल्याकडे असते पण कधी कधी शक्ती कमी पडते, तर ती शक्ती द्या. आणि आता लास्ट बट नॉट लिस्ट वेद क्रिएशनचे आनंद पालवणकर तुमच्यासमोर हा जो संबंध एकसूत्री ह्या जो छान व्हिडिओ तयार केला गेला याच्यामध्ये आनंद पालवणकर यांचे अतोनात कष्ट आहेत. आमच्यासारखे नॉट सो प्रोफेशनल अशा लोकांनी व्हिडिओ करून दिल्यानंतर ते तुमच्यापर्यंत अशा रीतीनं पोचवायचे की हे कळलं नाही पाहिजे की हे लोक ॲमेच्युअर आहेत.
ह्याचं जे श्रेय आहे हे आनंदजींना आहे. आनंद पालवणकर, तुमचं मी पर्सनली कौतुक करते आणि भारतीय भाषा संघातर्फे तुमचे आभार मानत नाही पण नमूद करते. आणि अशीच तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत करत जा. आणि आता मी आपला कार्यक्रम संपन्न झाला याच्यावरचे तुमचे जे विचार असतील ते तुम्ही कळवतच होतात, पण अजूनही तुम्ही कळवू शकता. तर अवश्य कळवा. आणि आपण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.